लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. 4 वर्षांपासून रखडलेल्या भगूर-शिवडे पांडोली रस्त्यासाठी गाळात भात आवनी आंदोलन. शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा अनोखा एल्गार. भगूर-शिवडे पांडोली रस्त्याचे काम गेल्या 4 वर्षांपासून रखडल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष शरद तुकाराम शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी 6 जुलै 2026 रोजी पांडोली चौफुलीजवळ रस्त्यावरील चिखलात आणि खड्ड्यांमध्ये प्रत्यक्ष भात आवनी करून अनोखे आंदोलन करण्यात आलेले आहे. या आंदोलनात शेतकरी, महिला, शाळकरी, विद्यार्थी, वाहनचालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. सकाळी 11 ते 12 यावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी भगूर-शिवडे पांडोली रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी व्यक्त केली. शरद शिंदे पाटील यांनी सांगितले की रस्त्याचे काम मंजूर होणे अत्यंत संथगतीने सुरू आहे. रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात संपूर्ण मार्ग चिखलमय झालेला असून नागरिकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेता येत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तर अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवेसाठी प्रवास करणे कठीण झाले. त्यामुळे प्रशासनाने तातडीनं निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी त्यांची मागणी केली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नामुळे होणाऱ्या दैनंदिन गैरसोयींचा संताप व्यक्त केला आहे. अनेक वाहन चालकांनी वाहने थांबवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. भर पावसातही नागरिकांनी चिखलात उतरून भातावणी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरपंच दळवी, साहेबराव भोर, विश्राम पाटील, शेळके, सयाजी भोर, भाऊराव वाजे, शांताराम शेळके, पुंडलिक बलक, दत्तू हारक, शिवाजी गुंजाळ, पुंजाराम हारक, राजाराम हगवणे, चिंदू गुंजाळ यांच्यासह परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर मुख्यमंत्री, संबंधित केंद्रीय आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये भगूर-शिवडे पांडोली रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा संबंधित लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी संजय गोसावी, बिडगर आणि अमोल शिंदे यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवून निवेदन स्वीकारले. शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अनोख्या आंदोलनामुळे रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी तातडीनं कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आज सोमवार दिनांक 6/7/2026 रोजी भर पावसामध्ये पांडुर्ली ते विंचूर दळवी दरम्यानच्या रस्त्यामध्ये भर पावसात साचलेल्या पाण्यात गाळात भात आवनी हे आंदोलन करण्यात आलं आहे. कारण गेली 4 वर्षे झाले भगूर, पांडुर्ली, शिवडा, विंचूर दळवी, आगसकिंड, बेलू, परदेशीवाडी, बोरकिंडवाडी, गोरवाड, दोंडवार, औंडेवाडी या परिसरातील लोकांना या रस्त्यातून जाताना मोठे हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात अवस्था आहे या रस्त्याची. आणि पावसाळ्यामध्ये तिकडं धो पाऊस पडतो आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वहाळ आणि नदी नाल्याचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आहे. या रस्त्याचं भाताचं आवणं तयार झालं आहे. आम्ही भात आवणं आंदोलन भर पावसात केलं आहे. आमदार माणिकराव कोकटे साहेब आणि खासदार राजभाऊ वाजे, तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे. गेली 4 वर्ष झाली ही लोक रस्त्याच्या कामाची मागणी करत आहात, पण तुम्ही साफ दुर्लक्ष केलं. तुम्हाला याचं गांभीर्य लक्षात नाही आलं. आणि आज या गाळातून, या डबक्यातून, साचलेल्या पाण्यातून लोकांना ये जा करत दवाखान्यासाठी भगूर, देवळी कॅम्प, नाशिक रोड, नाशिक भागात जावं लागतं. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय. महिलांना डिलिव्हरीसाठी नेताने कधी कधी रस्त्यात डिलिव्हरी महिलेची होते.
पुरुषांना वृद्धांना महिलांना या खड्ड्यातून आदळून पाठीचे गंभीर आजार झाले आहेत. अनेक अपघातून अनेक जण शेकडो लोक दगावले आहेत, हजार लोक जखमी झाले आहेत. तरी तुम्हाला दया येत नाही. साधा तुम्हाला 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता करवा ना. यासाठी तुम्हाला 25 वर्ष माणिकराव कोकाटे साहेब तुम्हाला आमदार केलं का? यासाठी वाजे साहेब तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या आमदारकी आणि तुम्हाला आता तर साऱ्या तालुक्याने खासदार केले. यासाठी अट्टास केला का? याच्यासाठी तुमच्यासाठी ईर्ष्या घेऊन या जनतेने तुम्हाला मतदान केलं का? हो, आज भर पावसात आम्ही आंदोलन करतो. दिवसभर पाऊस चालू आहे. आम्ही पाऊस उघडायची वाट पाहता शेवटी 1 वाजला नाईलाजाने आम्ही भर पावसात आंदोलन करतोय. तरीसुद्धा शाळकरी विद्यार्थी स्वतःहून सहभागी झाले. उद्या काही लोक या शाळकरी विद्यार्थ्यांवरती ऑब्जेक्शन घेतील, पण त्याला या जा करताना त्रास होतो म्हणून हे लोक सहभागी झाले. पोलीस छत्री घेऊन उभे आहेत, कारण तेही पावसातच उभे होते. पण आम्हाला निवेदन द्यायचं, निवेदनावर पाऊस पडतोय, निवेदन द्यायचं कसं म्हणून छत्री घ्यावं लागली. शेवटी प्लॅस्टिकच्या कवरमध्येच ते निवेदन आम्ही त्यांना दिले. इतका भर पावसात आम्ही आंदोलन केलं आहे. आणि तरीसुद्धा या भागातील लोकांच्या प्रश्नाची जर तुम्हाला गांभीर्य लक्षात येत नसेल तर निषेध करतो मी तुमच्यावाला. या भागाने तुम्हाला 25-30 वर्षापासून पिढ्यानपिढ्या भरून मतदान केलं आहे. तालुक्यामध्ये तुम्ही वंजारी मराठा आंदोलन वंजारी मराठा करत मतदान मिळवतात. या विधानसभेला तर शरद शिंदे म्हणून मी स्वतः स्वराज्याचा उमेदवार उभा होतो. 2 मराठ्यांमध्ये वंजारी निवडून जाऊ नको म्हणून तुम्ही लोकांना सांगितलं एकच मराठा चालवा. आणि मतदान 2 दिवस आल्यानंतर या शरद शिंदेची उमेदवारी तुम्ही स्वराज्य पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पैसे देऊन रद्द करून आणली. तुम्हाला लोकांनी विचारलं तर का शरद शिंदेची उमेदवारी देत, तुम्ही सांगितलं 2 मराठ्यांमध्ये 1 वंजारी आमदार निवडून जाईल. इतका द्वेष पसरून तुम्ही जर आमदार खासदार होत असाल तर या भागामध्ये बहुतांश मराठा समाज राहतो. मग गेल्या 4 वर्षापासून याला रस्ता करण्याचं काम कोणाचं आहे? का तुम्ही याला गाळामध्ये, डबक्यामध्ये, खड्ड्यामध्ये प्रवास करण्यासाठी भाग पाडलं? यासाठी तुम्हाला मराठा म्हणून मतदान करायचं का? अहो, इतकंच नाही, जातीवर तर सोडा. पांडुर्ली गाव तर हे पूर्णपणे वाजी कुळाचं आहे. तो एका आडनावाचा माणूस असल्यानंतर कोणत्याही समाज असो त्याला भाऊबंद म्हणून आपुलकीने वागवतो. मग या भाऊबंदचा रस्ता करण्याचं काम राजेभाऊ वाजे तुमचं नव्हतं का? मराठा म्हणून माणिकराव कोकाटे साहेब तुमचं नव्हतं का? एरवी कुठलंही काम मंजूर झालं तर माणिकराव कोकाटे साहेब आणि त्यांची कन्या सीमंतिनी वानखेडे पटकन चौकीगिरी करत उद्घाटन करतात. आता या रस्त्याची जबाबदारी घेण्याचं कर्तव्य सुद्धा तुमचंच आहे. का नाही 4 वर्षापासून या रस्त्याचं काम झालं? आज पाऊस चालू झाला आहे, पावसाळा सुरू झाला आहे. या पश्चिम पांडुर्ली, शिवडा, विंचुरदोळी या पश्चिम भागामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस होतो. आज भर पावसात आम्ही आंदोलन करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आणि भाजप सरकारने तर जाहीर केलं आहे घराच्या बाहेर पडू नका, उद्या परवा ढगफुटी होणार आहे. जर ढगफुटी झाली तर या लोकांनी दवाखान्यात जायचं कसं? या रस्त्यातून शाळकरी विद्यार्थी शाळेत जायचं कसं? अर्जंट कामासाठी शेतीचा माल विकण्यासाठी शेतकऱ्यांना माल न्यायचा कसा? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आता या शिवडा, पांडुर्ली, भगोर, विंचुरदळवी, बेलू, आगस्किन, धोंडवार, औंडेवाडी, खापरळी, सोनाबे, कोनांबे परिसरातील लोक आणि घोटीच्या परिसरात लोकांनी तुम्हाला या रस्त्याने ये जा करावं लागते. आता तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यांनाच तुम्ही आमदार खासदार करायचं का? यांच्या चेलेला, यांच्या शिष्याला तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य करायचं का? आपण आमदार खासदारला दोषी तर ठरवलंच, पण जिल्हा परिषद सदस्य कुठे? पंचायत समिती सदस्य कुठे? या गावचे सरपंच कुठे? निवडणुकीच्या वेळेस बॉसलाच मतदान करा, माणिकरावलाच मतदान करा, राजेभाऊलाच मतदान करा. आपलाच माणूस निवडून आला पाहिजे, मराठाच आला पाहिजे, शरद शिंदे दुसरा मराठा चालवू नका अशी सांगणारी या गावातील ही सरपंच, गावचे सदस्य
आणि पैसे आणि दारूच्या मटणावर भुलणारी चमचुगिरी करणारी गाव गुंड कुठे आहेत? कुठेही गावातले गाव पुढारी, का तुम्हाला हा रस्ता दिसत नाही? तुमच्या नेत्याच्या मागे लागून तुम्हाला हा रस्ता करता येत नाही का? आम्हाला वारंवार सिन्नरहून येऊन आंदोलन करावं लागतं, सिन्नरहून माणसं आणून आम्हाला आंदोलन करावं लागतं का? का तुम्ही का रस्त्यावर उतरत नाही? लाज वाटते नाही तुम्हाला तुमच्या नेत्यापुढे आंदोलन करताना? त्यांच्यासाठीच आपण मतं मागितली ना, आता त्यांचाच निषेध नोंदवायचा. पहिला निषेध आम्ही तुम्ही गाव पातळीवर जय माणिकराव कोकाटे आणि राजाभाऊ वाजेसाठी मतदान मागितलं आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष करतात, आम्ही त्यांचा करतो. दुसरा निषेध आम्ही सरपंचांचा करतो. तिसरा निषेध आम्ही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांचा करतो. आणि चौथा निषेध माणिकराव कोकाटे साहेब आणि राजाभाऊ वाजे यांचा करतो. 25 वर्ष आम्ही तुम्हाला आमदार केलो. तुमच्या घरामध्ये माणिकराव कोकाटे साहेब तुम्हाला 25 वर्ष आमदार केले या तालुक्याने. आणि राजाभाऊ वाजे तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या आमदारकी खासदारकी. निष्ठावान म्हणून तुम्ही गौरव करून घेतात, पण लोकांचे प्रश्न कोणी सोडवायचे? निष्ठावान म्हणतात दुसऱ्या दिवशी एका बॅनरवर चमकतात. ही तर तुमची राजकारण. मग आम्हाला वाटलं तुमच्यामध्ये हेवे द्यावे असेल म्हणून निधी पास होत नाही, पण निष्ठावान म्हणून सत्कार करा तर कोकटे गटाची माणसं तुमचा सत्कार करतात. कालच्या दिंडीमध्ये तर अजितदादाचे नगरसेवक आमदार आणि उभाटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा एकत्रित बॅनरवर फोटो आहे. कुठं तुमचं राजकारण? करावं तुम्ही निष्ठेचं तुम्ही राजकारण, पण जनतेचे प्रश्न सोडवणे याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. आता तर पावसाळा सुरू झाला, ढगफुटी होणार, म्हणजे ही लोक अख्खा पावसाळा आता या खड्ड्यातूनच जाणार, या वाळातूनच जाणार, या गाळातूनच जाणार. परंतु पाऊस उघडल्यानंतर ताबडतोब मंजूर झालेला रस्ता, रखडलेला रस्ता ताबडतोब चालू करा. अन्यथा माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही आमदार असाल तरी तुमच्या ऑफिस पुढं आम्ही शेतकऱ्याला घेऊन बसणार आणि खासदार राजाभाऊ वाजे तुमच्या ऑफिस आणि घरापुढं आम्ही बसणार. त्याची दखल घेऊन तुम्ही त्वरित हा प्रश्न सोडवावा ही तुम्हाला हात सोडून विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.